नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी ए के केसव फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी न्यूज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको डिपार्टमेंट नाव नक्कीच ऐकलं असेल. महाट्रान्सको डिपार्टमेंटनी वेटिंग लिस्टबद्दल एक अपडेट आलेली आहे. नॉर्मली ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असेल की रिझल्ट लागल्यानंतर जी व्हॅलिडिटी असते, रिझल्टची व्हॅलिडिटी म्हणा किंवा वेटिंग लिस्टची व्हॅलिडिटी म्हणा, ती 1 इयरची व्हॅलिडिटी असते, स्टँडर्ड टाईम. ठीक आहे. इवन महावितरण किंवा महाट्रान्सकोमध्ये जेव्हा फाईट करायसाठी आम्ही जानेवारीमध्ये गेलो होतो, जानेवारीमध्ये, तर तेव्हा पण मुलांना हेच खूप जास्त चिंता होती की सर 1 वर्षानंतर ती व्हॅलिडिटीज एक्सपायर होऊन जाईल, ती म्हणजे ती लिस्ट वेटिंग लिस्ट एक्झिस्टच राहणार नाही किंवा अस्तित्वातच राहणार नाही, त्याचं इम्पॉर्टन्सच राहणार नाही. आपण ज्याच्यासाठी फाईट करतोय त्याच्यामुळे लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोनी खूप छान निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी. रिलेटेड टू वेटिंग लिस्ट काय रिझल्ट आहे, काय नेमका निकाल आहे बघा. नोटिफिकेशन रिगार्डिंग रिवाइज व्हॅलिडिटी ऑफ सिलेक्ट ऑर वेट लिस्ट. तो सिलेक्ट लिस्ट असेल किंवा वेट लिस्ट असेल तर त्याच्या व्हॅलिडिटी जी एक्सटेंड केलेली आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर 706 नुसार इन पर्सन्स ऑफ द रिवाइज्ड प्रोव्हिजन अंडर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर 706 ऑन डेटेड 27th of February 2026. So select list or waiting list of the following advertisement posts which were valid as on 30th January 2026 has now been revised for a period of 2 years as indicated below. म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे खाली जे पोस्टचे नाव दिलेले आहे याची जी सिलेक्ट लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट ज्याही दिवशी डिक्लेअर झाली होती तिथून व्हॅलिडिटी नॉर्मली 1 इयर असते, बट नाव इन दिस केस इट इज एक्सटेंडेड रिवाइज फॉर 2 years. 2 वर्षासाठी व्हॅलिडिटी राहणार आहे. ठीक आहे. अकॉर्डिंगली रिवाइज व्हॅलिडिटीची डेट आहे सिलेक्ट लिस्ट वेट लिस्ट ऑलरेडी पब्लिश केली आहे MSATCLने, त्याची व्हॅलिडिटी एक्सटेंड केलेली आहे आता 2 yearसाठी. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टिजमेंट नंबर 3 2023 जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स. तर याच्यासाठी ही जी पोस्ट आहे जनरल मॅनेजर, डेट ऑफ सिलेक्ट लिस्ट ही 27 जून 2025ला पब्लिश झाली होती. मग तिथून 1 year म्हणजेच व्हॅलिडिटी किती राहील 26 जून 2026 पर्यंत. बरोबर. पण आता एक्सटेन्शन भेटला 1 वर्षाचं, त्याच्यामुळे 26 जून 2027 पर्यंत ती व्हॅलिड राहणार आहे. ठीक आहे. इव्हन विद्युत सहाय्यकसाठी जी वेटिंग लिस्ट दिली होती 6/5/25ला, म्हणजेच ऑफकोर्स ती पुढच्या मे पर्यंत, म्हणजे 1 दिवस कमी ऑफकोर्स काउंट करायचा. सो 5 मे 2026 पर्यंत व्हॅलिड राहील, पण ती आता एक्सटेंड झालेली आहे 5th May 2027 पर्यंत. सेम इन केस ऑफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 12 जुलै 2025, मग डायरेक्ट व्हॅलिडिटी राहील 11 जुलै 2027 पर्यंत. ठीक आहे ना. नेक्स्ट ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 11/7/25ला रिझल्ट लागला होता. वेट लिस्ट किंवा सिलेक्ट लिस्ट जी पण आहे 11/7 2 वर्ष डिक्लेअर ॲड केले तर इट इज 10th जुलै 2027. नेक्स्ट डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 7 मार्चची डेट, आता 7 मार्च 25चा रिझल्ट हा 6th मार्च 27 पर्यंत व्हॅलिड राहील वेटिंग लिस्ट. देन असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन किंवा असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन दोघांचा रिझल्ट 23 फेब्रुवारी 2025ला डिक्लेअर झाला आहे, तिथून 2 years म्हणजे 22 फेब्रुवारी 2027 पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. आता नेक्स्ट सिनियर टेक्निशियन 1 टेक 1 टेक 2 जे आहेत त्याचा 15 एप्रिल 2025ला रिझल्ट लागला आहे, 15 किंवा 16 एप्रिलला वॉटेवर. सो त्याच्यापुढे अकॉर्डिंगली 1 year म्हणजे ऑलमोस्ट 14th एप्रिल 2027 पर्यंत व्हॅलिड राहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट विद्युत सहाय्यक प्रकाशन जे आहे 9/5ला रिझल्ट लागला, 9/5/25, तो 8/5/27 पर्यंत व्हॅलिड राहणार आहे व्हॅलिडिटी त्याची. देन असिस्टंट इंजिनियर सिनियर टेक्निशियन टेक 1 टेक 2 चीफ इंजिनियर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स UDC LDC हे जे फायनान्स अँड अकाउंटच्या पोस्ट आहेत ज्याच्या आपण क्लासेस वगैरे घेतो तर ते थोडे डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. हे सगळे रिझल्ट 4th डिसेंबर 2025 रोजी डिक्लेअर झाले होते. आठवत असेल मुलांना सगळ्यांना, रिझल्टसाठी मुंबईला गेलो होतो आपण, व्हिजिट केलं होतं आणि एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर भिकाने मॅम त्यांनी कमिटमेंट केली होती की 4th डिसेंबर इलेक्शन जर झालं आचारसंहिता संपल्यावर पुढच्या दिवशी रिझल्ट लागेल, आणि ॲक्च्युली 4th डिसेंबरला रिझल्ट लागला होता त्यांच्या कमिटमेंटनुसार. इट इज व्हॅलिड नॉर्मली व्हॅलिड फॉर 1 year म्हणजेच 3 डिसेंबर 2026 पर्यंत, बट नाव इट इज व्हॅलिड फॉर 2 years म्हणजेच 3 डिसेंबर 2003 और 4 जे पण आहे डिसेंबर 2027 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी राहणार आहे. ठीक आहे. सो सिलेक्ट लिस्ट किंवा प्रोव्हिजन लिस्ट वेटिंग लिस्टची व्हॅलिडिटी. ठीक आहे. सो वेट लिस्ट शॅल बी ऑपरेटेड स्ट्रिक्टली ॲज पर द प्रोव्हिजन परसिड इन पॅराग्राफ 3 ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर. ठीक आहे. सो बाकीचे सगळं टर्म्स अँड कंडिशन सगळं सारखंच राहणार आहे, आणि राजू गायकवाड सर जे जनरल मॅनेजर HR त्यांनी साईन केलेले आहे 1 एप्रिल 2026ला पब्लिश केलं आहे. सो बेसिकली महाट्रान्सकोमध्ये ज्यांचं रिसेंटली सिलेक्शन झालं आहे मुलांना जवळपास बऱ्यापैकी पोस्ट ही लिस्ट मी अटॅच करतो आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची PDF ची लिंक दिलेली आहे, ती लिंक डेफिनेटली भेटून जाईल. तुम्ही एक पोस्ट बघू शकतात. तर तुमचा जोही वेट लिस्ट किंवा
सिलेक्ट लिस्ट रिसेंटली पब्लिश झालेल्या आहेत, तर त्यांची व्हॅलिडिटी 1 वर्षावरून 2 वर्ष करण्यात आलेली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स स्टुडंट, ज्यांना डेफिनेटली फायदा होणार आहे. काही स्टुडंट जर दुसरी पोस्ट घेतील, ही सोडून दुसरीकडे जातील, तर तुम्हाला डेफिनेटली होप्स तुम्ही ठेवू शकता त्याच्यावर. मी डेफिनेटली म्हणेल होप्स ठेवून थांबू नका, दुसऱ्या परीक्षेसाठी प्रयत्न करत राहा जर तुम्ही सिलेक्ट नाही झालात तर. बट डेफिनेटली देर इज अ चान्सेस की वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नंतर सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, तर लवकरच भेटेल नेक्स्ट अपडेटसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड मोस्ट इम्पॉर्टंट हॅपी लर्निंग विथ इम्पॉर्टन्सी. कसं टेक केअर, बाय बाय.